हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 67 बालसमजूत. फार पूर्वीची गोष्ट आहे. एक राजा होता. त्याला अनेक वर्ष संतान होत नव्हती. त्याने अनेक नवस सायास केले. राणीसाहेबांनी अनेक व्रतवैकल्य केली. देवाब्राह्मणांना दानधर्म केला. साधू संन्याशांना संतुष्ट केले. गंडे दोरेही बांधून झाले. मुलगा किंवा मुलगी जे काही देव देईल ते देईल, पण एक तरी संतान असावी असे राजा राणीला वाटत होते. मूलबाळ व्हावे यासाठी राजा राणी अगदी मनापासून देवाची प्रार्थना करत असत. शेवटी एकदाचा राजा राणीला देव पावला. त्यांना पुत्ररत्न झाले. युवराज जन्माला आले. राज्याला वारस मिळाला. उशिरा का होईना पण पुत्रप्राप्ती झाल्यामुळे राजा राणी खुश होती. एकुलता एक युवराज होता तो. राजाचा एकुलता एक मुलगा होता तो. तेव्हा त्याचे भरपूर लाड केले जात होते. हे काही निराळे सांगायची आवश्यकताच नाही. त्याने काही मागायचाच अवकाश असायचा. राजा आपल्या पुत्राला ते लगेच पुरवत असे. युवराजांना हट्ट करावा लागत नसे, कारण त्यांनी मागावे आणि त्यांना ते त्वरित उपलब्ध व्हावे अशीच व्यवस्था केलेली होती. त्याने काहीही केले तरी राजा त्याला अजिबात रागवतही नसे. एकदा या लाडावलेल्या युवराजांनी महाविपरीत हट्ट केला. त्याने सफरचंद पाहिजेत असा हट्ट केला. राजाने त्वरित चांगल्यातली चांगली काश्मीरी सफरचंदे आणून दिली. त्या मुलाने त्याचे तुकडे करून मागितले. सेविकेने त्वरित सफरचंदाचे तुकडे केले. परंतु आता युवराज म्हणाले, मला पुन्हा हेच तुकडे जोडून पुन्हा तीच अखंड सफरचंदे हवीत. राजालाच काय, प्रत्यक्ष देव जरी खाली आला तरी हा हट्ट पुरवणे त्याला शक्य नव्हते. राजाला काय करावे ते काही सुचेना. आपला हट्ट पुरवला जात नाही असे पाहून युवराजांनी रडायला सुरुवात केली. राजाने या हट्ट पुरवठा करण्याच्या कामगिरीवर प्रधानाची नेमणूक केली. राजाने प्रधानजीला, युवराज हे लाडात वाढलेले असून त्यांना रागवायचं नाही, मारायचं नाही, जे काही सांगायचं ते प्रेमाने सांगायचं असा सज्जड दम भरला. प्रधानजींनी युवराजांजवळ अत्यंत प्रेमानेच बोलेन असे राजाला सांगितले. राजा तेथून निघून गेला. राजा निघून गेल्यावर प्रधानजीने मुलाला एकांतात नेले आणि सांगितले, अरे ए कारट्या, पाहिजे तर मुकाट्याने त्या फोडी खा, नाहीतर कानफट फोडीन. मुलाने चटकन फोडी खाल्ल्या. राजाला जेव्हा युवराजांनी समजुतीने सफरचंद खाल्ली हे समजले, तेव्हा त्याने प्रधानजीला खास बक्षीस दिले. हरि ओम.